हॅलो गायज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो आता लगातार ना आरूच्या स्कूलला म्हणजे 3 दिवस सुट्ट्या आहेत. एक आषाढी एकादशी, संडे आणि बेंदूर अशा 3 सुट्ट्या आहेत त्या. सो रात्रीच ना माझे मम्मी पप्पा आले होते, कारण पप्पांचं थोडं ऑपरेशन झालं होतं. मग त्यांना डायरेक्ट इकडची बस लागली होती. मग त्या बसने इकडे आले होते आणि सकाळी तर ते गेले सुद्धा, कारण उद्या म्हणजे परवा बेंदूर आहे ना, मग त्याची सगळी त्यांना तयारी करायची होती. मग ते गेले आणि 3 दिवस बोलले तुम्ही इथं बसण्यापेक्षा ना म्हणजे माझ्या माहेरी चला. सो मग तिकडेच आम्ही जाणार आहे. सो सगळी तयारी वगैरे केली आहे. आणि आता म्हणजे माझ्या माहेरी जायला मला एवढं भारी वाटतं ना, कारण की इथून ना, आता मी खंडाळ्यामध्ये राहते ना, मग इथून बघा, इथून आम्हाला बस स्टँडवरती चालत जावं लागतं. तिथून मग परत लोणंदची बस पकडावी लागते. लोणंदवरून परत फलटणची, आणि फलटणवरून परत जिंतीची, आणि जिंतीवरून परत स्टँडवर जावं लागतं. माझ्या भरपूर बस बदलाव्या लागत होत्या. मग त्यामुळे ना आता आम्ही बाईक रिपेअर वगैरे केली आहे ना, मग एवढं भारी वाटतं ना बाईकवर जायचं, बाईकवर यायचं. मागच्या टायमिंग आम्ही तसंच केलं, बाईकवरती गेलो आणि बाईकवरती आलो. सो एवढं भारी वाटतं. सो आज पण आम्ही चाललेलो आहोत, पण बघा पावसाने हजेरी लावली आहे. थोडासा पाऊस चालू झालेला आहे आता. आरूला तयार केली आहे आणि छोटीशीच बॅग घेतली, कारण एकच बॅग घेतली, कारण की बाईकवरती बसता येत नाही आम्हाला. आपली मागं बॅग अडकवली की होऊन जाते सगळं. त्यातच आपली सगळी कपडे वगैरे घेतली. 3 दिवस आपलं बोललं की इथं थांबण्यापेक्षा आपण तिकडे जाऊया, तिकडचा बेंदूर वगैरे कसा असतो ना. सो हे पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आणि खूप दिवस झाला मुंबईला होती ना. कोण ते? पप्पाच आहे, तुझं नाही. पप्पाच आहे ते. नमत नाही, मास आहे ते, मास्क. तुझ्यामुळं माझी पण असं बोलायची हिच्यामुळं अशी सवय लागली आहे मला. झालं का? मास्क, मास्क, मास्क. तू तुझ्या आजी बाबांबरोबर का गेली नाही? तू आजी बाबांबरोबर का गेली नाही? आता जायचंय. केस सगळे विस्कळून ठेवतीये. सकाळी गाई जेवढी ती मागं लागली होती ना माझ्या मम्मी पप्पांच्या मागं, की मला ह्यांच्यासोबत जायचं, ह्यांच्यासोबत जायचं. काय काय म्हणते, काय कळत नाही. काय? हो का? अच्छा, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. तरी एवढं भारी बोलते ना. हां ठीक आहे, ओके. मग ठेवू का? सारखं असं फोनवरती तिचं बोलणं चालू असते. हा ना? हां ठीक आहे, बोल. ठीक आहे. आता हा पाऊस तर सुरू झालेला आहे. आता कसं जायचं? किती उशीर झाला. मी ह्यांच्या मागं लागली की आपण लवकर जाऊया, आपल्याला पाऊस लागत. त्यांनी माझं अजिबात ऐकलेलं नाही आहे. सो चला, छान अशी मी तयार झाली. सिंपल आपलं बाईकवरती जायचं आहे. मग आपलं जास्त काय तामझाम नको, आपला ड्रेस टॉप घालायचा आणि जायचं. मग बघायला लागता ना, गाडीवरून प्रवास करून आम्ही लोणंदमध्ये आलो की थोडा बोल आराम करूया म्हणून आम्ही हॉटेलमध्ये आलो जेवायला. काय नाही. व्हेज आहे, लिहिलंय ना तिथं. आपली बाईक कुठे? खाली. सगळी गर्दी, फुल गर्दी. बसने तरी कंटाळा येत होता जायचा. आता बाईकवरती तरी सुद्धा बाईकवर बसून बसून कंटाळा येतो. बोललं थोडा वेळ आराम करूया म्हणून आम्ही नाश्ता करायला आलो. आणि त्या नाश्त्याचं काही ऑप्शनच नाही आहेत, म्हणून डायरेक्ट त्यांनी कोणते दिले ऑर्डर? डाळ तडका. कोल्हापुरी. कोल्हापुरी, कोल्हापूर का? स्पेशल कोल्हापुरी डाळ तडका. स्पेशल कोल्हापुरी डाळ तडका आणि रोटी राईस मी सांगितलंय. मी तर जेवला होता की घरी. मग इथं कसं काय आलं? हॉटेलमध्ये बसल्या भूक लागते थोडीशी. थोडीशी कशी काय? आणि थोडंसं कसं एवढंच खाणार, खाणार जास्त नाही तुम्ही? खाणार. टेन्शन घेऊ नको, जास्त नाही खाणार. सगळ्या प्लेट वगैरे दिलेत. आता सगळ्यांचं चाललंय वाढायचं. नक्की ना? एवढंच खाणार आहे. अशी गर्दी आहे. जेवढे पण आता पंढरपूरची वारी संपली ना, तिकडचे सगळे लोक आहेत, सगळे आता इथून आपापल्या घरी चालतात. टेम्पो भरपूर टेम्पो गर्दी ट्रक आहे आज. ट्रक आलाव पाठवलं, एक टेम्पो आला. भरलेला ना? हा. इथं गर्दी, त्यामुळे लवकर ऑर्डर देत नाही, त्यामुळे बसावं लागतं नुसतं. 2 वाजता घरातून निघाले. आता किती वाजलेत? 3:30. 3:30 झाले. 1 तास, त्यातला अर्धा तास तर आम्ही इथेच बसलो. तसं फास्ट आलो आम्ही. भारी आहे का? स्वतःला बरोबर वाटेवर डाळ घेतली. मला पण देणार. तुम्हाला थोडं थांबायचं होतं ना, तुम्ही एवढी घाई का गेली मग? मस्त आली पण डाळ. हा का? कसे?
छान लागतं. सो काय आमची ना आता ऑर्डर आली आहे रोटी आणि ते डाळ तडका. जरा थांबायचं ना. हा एवढी काय घाई आहे घरून जेवण आला तरी. जेवण आलं वाटी कसं दिली थांबायचं? जेवण आलं कसं थांबायचं? वाटी दिली त्यांनी. त्यांना थोडा सुद्धा कप नाही लगेच घेतलं प्लेटमध्ये. त्यांना जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही चालू पुढच्या प्रवासाला. काय म्हणता? अरे मातीत नाही खेळायचं. दिसतंय की सगळं क्लिअर दिसतंय. तिथं नाही बघू शकत पण मोबाईल मध्ये बघू शकते. बस फायनली मी माझ्या माहेरी आली. असं बघू शकता सगळीकडे हिरवं हिरवं दिसते. आणि मी ही छान अशी साडी वेअर केली कारण की बोलले ह्या साडीवरती फोटो नाहीत ना. बोलले छान असे फोटो काढूया. असं बघा आमच्या हो. सो आता आम्ही मंदिरात चाललो आहे कारण तिथं लोकेशन छान आहे ना. मग बोलले तिथं फोटो वगैरे काढूया. सो चला. जवळजवळ 5:45 वाजलेत आम्हाला यायला नाही म्हणजे 5 वाजता आम्ही घरात आलोय. पण इथं भावाच्या म्हणजे बायकोचा ना बड्डे होता म्हणजे बहिणीचा बड्डे होता. सो तो बड्डे सेलिब्रेट केला. त्यांच्या घरचे पाहुणे आले होते त्यांचे रिलेटिव्ह आले होते. सो बड्डे वगैरे सेलिब्रेट केला आणि आता आम्ही चाललोय मंदिरात. बड्डेची क्लिप नाही घेतली? नाही घ्यायची ना क्लिप. संध्याकाळी घेऊ ना. बरं ठीक आहे. गाईज मंदिरात पोहोचलो आम्ही. कसं भारी आहे ना. ते बांधून का ठेवलंय पण हो सेफ्टीसाठी. तर मंदिराजवळ आलोय आम्ही फोटोशूट छान आहे साठी. ना लोकेशन. तिथं बघा फुलं किती. एक नंबरच आहे. आरूला ना आम्ही म्हणजे माझ्या मोठ्या मम्मीपाशी ठेवून आलो. इकडे आलो फोटो वगैरे काढले आणि लोकेशन तर एवढी छान वाटते ना. नदीला पाणी वगैरे आणि तिथं काय ते कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय त्यामुळे पायऱ्या सगळ्या गेलेल्या आहेत. आता भारी लोकेशन घेतलंय फोटो काढण्यासाठी. फोटो वगैरे काढले आता भरपूर. आता आरू रडायच्या आता आम्हाला घरी जायचंय. आणि तिथं घरी गेल्यावरती सुद्धा भावाच्या म्हणजे बायकोचा बड्डे आहे ना. ते त्यांच्या घरच्यांनी सेलिब्रेट केला. आता आमच्या घरच्यांनी सेलिब्रेट करणार आहे. सो तो बड्डे पण सेलिब्रेट करणार आहेत. सो गाई जातच ना जेवण वगैरे झालं आणि मी बसलेली आहे. काय झोप ना झोप. सगळ्यांची जेवण वगैरे झालं झोपायची सगळी तयारी झाली. आता थोड्या टाइम ना म्हणजे बैलांना हळद लावणार आहेत. उद्या बेंदूर आहे. सो बेंदूर कसा आम्ही साजरा करणार आहे ते सगळं व्लॉग मध्ये मी डिटेलमध्ये सांगणार आहे. म्हणजे सगळं जे पण होईल ना ते सगळं शूट करणार आहे. सो राजा भजा उद्या आंघोळ बिंघोळ घालायचं झालं का गाईला बरोबर हळद बिळद लावली. बरं लावून ये मग. हा किती अंधार आहे इकडं. मोबाईलचा टॉर्च तरी पडायची मी. जे दिवसाचं एवढं भारी दिसतं ते संध्याकाळचं किती अंधारात आहे. ओ नको येऊ थांब. ती मम्मी गेली तिकडं. कुठं लावली काही लावली. ओके चला ह्या आल्या तिथं. काय घेऊ तरी हातात घे. हातात पकडी वाटी. जा मामीला देऊन ये. मी तर पण कोंबड्यांची हुकं लावते. कुठं नाही बाबा नाही तर माझ्याकडनं काहीतरी मिस्टेक व्हायची आणि कोंबड्या सुटून जायच्या. बाहेर कशा काय निघत नाही तर कोंबडी लावती. कोंबडी कोंबडी हुकं कुठे त्याची. हुकं कुठे येते. हुकं कुठे येते. कोंबड्याचं हुकं लावते. संध्याकाळची सगळ्यांना काम असते. आई ते खूप नाहीये. कुठं खाली हाय हाय पडलं भेटलं. मला एक समजत नाही हुक्का बसवला मी. असं ना दोन्ही लावले. सगळ्यांना खायला वगैरे टाकलं
आणि बघू शकता संध्याकाळ किती अंधार अंधार वाटते. इकडून ये चल बाळा. व्हेरी गुड. चला झाले काम आपलं. सो हे आमचं घर आहे. आजचा दिवस ना खरंच खूप छान गेलाय, कारण की ना बस बदलून आलेलो नाहीये, डायरेक्ट बाईकवरती आलो. त्यामुळे ना असं कोणतीच बससाठी थांबलो वगैरे असं झालंच नाहीये. कारण तुम्ही सगळ्या व्लॉगमध्ये बघितलं असेल की किती त्रास होतो म्हणजे प्रवास करताना. सो आज खूप छान असा प्रवास झाला. आल्यानंतर मंदिरात वगैरे गेलो, दर्शन वगैरे घेतलं, छान असा बर्थडे सेलिब्रेट केला. खूप छान असा दिवस गेला. सो गाईज आज एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.